जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. कारण निश्चित करणारा बुद्धियोग सांगत असताना प्रसंगाने आम्ही सहज सिद्ध सांख्य बुद्धी व्यवस्था उघड केली. ज्ञानबुद्धियोग अनादिसिद्ध दीक्षा प्रदान आहे. भगवान गोपाल कृष्णांना अर्जुनाने प्रश्न त्यावेळेस केला दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी की भगवंतांनी कर्माला हीन म्हटलं आणि बुद्धियोग श्रेष्ठ आहे म्हटलं, समाधी सुख श्रेष्ठ आहे म्हटलं, आणि अर्जुनाला वाटलं आपलं आयतच काम झालेलं आहे. आणि पुन्हा त्याला वाटलं की नाही, इतकं सोपं नाही आहे, भगवान चालाकी करत असतील, भगवान परीक्षा घेत असतील. काल सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण, किंवा भगवान गूढ रहस्य सांगत असतील. आणि म्हणून त्यांनी प्रश्न केला, काही असो, मी मात्र कामधेनू गाय मिळाल्यानंतर लाजणार नाही, संकोच करणार नाही, आणि तुम्ही सांगा. आणि भगवंतांनी नंतर दोन गोष्टी सांगायला सुरुवात केली, काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. एक की अर्जुना, तुला मी बुद्धियोग सांगितला, पण त्याच्यामध्ये सांख्यशास्त्रांमध्ये भगवान कपिल महामुनींनी जो ज्ञानयोग सांगितला तो ज्ञानयोगही मी सांगितला आणि बुद्धियोगही सांगितला. म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे काल मी शेवटी सांगितलं होतं की ज्ञानयोग प्लस बुद्धियोग असा संगम केला आहे भगवंतानी. म्हणजे ज्ञान बुद्धियोग असं जॉईंट जर नाव दिलं तर ज्ञान बुद्धियोग असं एक अमेंडमेंट आहे. भगवंतानी प्रगट केली आणि भगवंतानी सांगितली, दोन गोष्टी वेगळ्या. ज्या वेळेस एखादी गोष्ट नवीन शोधून सांगितल्या जाते त्याला प्रगट करणं म्हणतात, आणि आहे ती प्रगट झालेली असेल ती सांगणं, याला फक्त सांगणं म्हणतात, प्रगट करणं नाही. मी असं म्हणालो होतो, एडिसननी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, विजेचा शोध लावला, तर प्रगट एडिसननी केलं. पण तुम्हाला माहिती नसेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल म्हणून सांगितलं गेलं, म्हणजे त्यांनी प्रगट केलं असं नाही, मुळात प्रगट केलेलं होतं, ते माहिती नसल्यामुळे सांगितलं. इथे भगवान मी सांगितलं म्हणत नाही, मी प्रगट केलं म्हणतो. प्रगट केलं याचा अर्थ असा की हे ज्ञान लोपलेलं होतं काही काळामध्ये, म्हणून हा बुद्धियोग म्हणजे हा राजर्षी योग परंपरा ही लोपलेली होती, जी ज्ञान बुद्धियोगाच्या माध्यमातून प्रगट झाली. आणि भगवान म्हणतात, अर्जुना, हे मी प्रगट केलं, म्हणजे बुडालं होतं त्यावेळेस, असा त्याचा अर्थ आहे. सांगितलं नाही, गप्पा नाही, प्रगट केलेलं आहे. तो उद्देश तू नेणसीची म्हणून शोभला शिवायाची, तरी आता जाणे मिची उक्ता दोन्ही. तो आमचा गूढ हेतू तू जाणतच नाहीस, म्हणून व्यर्थ खवळलास. तर आता पक्के ध्यानात धर की या दोन्ही निष्ठा मीच सांगितलेल्या आहेत. एक ज्ञान बुद्धी योग निष्ठा व दुसरी कर्म बुद्धी योग निष्ठा. त्यांनी सांगितलं, तुझ्या लक्षात येत नाही, कन्फ्युजन झालेलं आहे. अरे होय होय, मीच सांगितलंय. ज्ञानबुद्धियोग आणि कर्मबुद्धियोग हे दोन्ही मी सांगितलं. म्हणजे बुद्धियोग शब्द काढला तर ज्ञानयोगही मी सांगितला आणि कर्मयोगही मी सांगितला. म्हणजे अर्जुनाने ट्रेस फक्त ज्ञानयोगावर केलं होतं, बुद्धियोगावर केलं होतं, आणि कर्मयोग विसरूनच गेला होता. अर्जुनाला वाटलं कर्म करणे म्हणजे कर्मयोग, असं नाही. इथं पहिली खोच आहे. जे सर्वसाधारण सर्व महाराज लोक सांगतात कर्म करणे म्हणजे कर्मयोग, इथे डिच्चू दिलेलं आहे त्या गोष्टीला, की कर्महीन समजलेलं आहे, कर्म संपवावं म्हटलेलं आहे. याचा अर्थ कर्मयोग करायला सांगितला आहे. कर्माचा योग, कर्म जिथे संपत, म्हणजे कर्म करणेहीन नाही ठरवलं,
कर्म केल्यानंतर ते संपलं पाहिजे असा अर्थ होतो. त्याला कर्मयोग म्हणतात. आणि ही संपवण्याची कला समजणं म्हणजे कर्मयोग करणं. लोकांनी कर्मयोगाचा अर्थ अनेकांनी वेगवेगळा केला. बाळ गंगाधर टिळकांनी वेगळा केला, गांधीजींनी वेगळा केला. ह्या सगळ्यांनी कर्माला प्रतिष्ठापना देऊन, कर्माला महत्त्व देऊन कर्म करणे, नीतियुक्त कर्म करणे, कर्तव्य कर्म करणे याला कर्मयोग म्हटलं नाही. अर्धी प्रोसेस आहे. कर्तव्य कर्म केलं पाहिजे, नीतियुक्त कर्म केलं पाहिजे, पण ते कर्म केल्यानंतर संपलं पाहिजे. संपलं पाहिजे हा भाग मायनस झालेला आहे. विडवाणी देखील हेच केलं. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी एक अर्धी बाजू मांडली कर्माची, पूर्ण थिअरी मांडली नाही. म्हणून ज्ञानेश्वरी खरी प्रगट झाली. आणि आजही वारकरी संप्रदायापासून ते थेट वल्लभाचार्यांच्या सगळ्या संप्रदायामध्ये कर्मयोगाचा अर्थ जो चुकला अर्धीच बाजू सांगण्यात येते. आणि म्हणून अनुभव असावा लागतो आणि अर्थही कळले पाहिजे. आता हे गूढार्थ आहे तिथे की कर्म संपलं पाहिजे म्हणून कन्फ्युजन. होय, मी सांगितलंय म्हटलं. आणि आता इथून पुढे येणारे कर्मयोग म्हणजे काय, आणि कर्ममार्ग आणि कर्मयोगामधलं कन्फ्युजन राहिल्यामुळे त्याला समजलेलं नव्हतं अर्जुनाला, जे आजही समजलेलं नाही. बाकीच्या साहित्यांमध्ये तर समजलंच नाही. जैन धर्मामध्ये हा भाग नाही. ते असंच मांडतात, चुकीचंच. कर्म करा, फक्त नीतियुक्त वगैरे अर्धीच बाजू सांगितल्या जाते. बौद्धही तसेच सांगतात. आणि एकीकडे सांगतात कर्म संपलं पाहिजे. दोन्हीमधलं कन्फ्युजनच नीट लक्षात येत नाही. तो उद्देश तूने नशीची मनोनी शोभला शिवायाची, तरी आता जाणे मीची उक्ती दोन्ही. होय, मी सांगितलंय. भगवान म्हणतात ज्ञानबुद्धी योगनिष्ठा, कर्मबुद्धी योगनिष्ठा मी सांगितल्या दोन्ही. अवधारी वीर श्रेष्ठा या लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासोणी प्रगटा अनादि सिद्धा. काय होई आहे? अवधारी वीर श्रेष्ठा. अवधारी शब्द आहे. अवधारी भगवान तेजस्वी वाणीतून बोलताय. अवधारीचा अर्थ ऐक नाही, अर्धवट वाक्य. कीर्तनात सांगतात तसं नाही. अवधारी तयार हो, अवधारण कर. मी जे फेकतोय शक्ती तेजोमयी वाणी फेकतोय, ती झेलायला तयार राहा. अवधारी, अवधारण कर, धारण कर. कशातनं? सगळ्या इंद्रियांमधून. अनुभव सगळ्या इंद्रियांमधून येणार आहेत. म्हणजे आता मी वर्षाव करणार तुझ्यावर अनुभवांचा, तो तयार राहा. याला प्रवचन म्हणतात. अनुभव आले पाहिजे. अवधारी वीर श्रेष्ठा. वीर असावा लागतो आणि श्रेष्ठ असावा लागतं, म्हणजे पात्र आहेस तू. अवधारी तयार हो धारण करण्याला. वीर श्रेष्ठा इंद्रियांचे कान करून ऐक. या पृथ्वीवर या दोन्ही वैराग्य, समबुद्धी, ज्ञानबुद्धी निष्ठा माझ्यापासून प्रगट झालेली आहेत. यस, मी प्रगट केले. ज्ञानयोगही मी प्रगट केला, कर्मयोगही मी प्रगट केला आणि बुद्धियोगही मी प्रगट केला. दोन्ही निष्ठा म्हणजे ज्ञानबुद्धी निष्ठा आणि कर्मबुद्धी निष्ठा. बुद्धियोग जर मिश्रण केलं तर काही लोक ज्ञाननिष्ठा म्हणतील, काही कर्मनिष्ठा म्हणतील. कर्मयोग निष्ठा, ज्ञानयोग निष्ठा. बुद्धियोग लावला तर ज्ञानबुद्धियोग निष्ठा, कर्मबुद्धियोग निष्ठा मी निर्माण केल्या. घाबरू नकोस. मजची पासोनी प्रगटा अनादि सिद्धा. व त्या अनादि सिद्ध आहेत. या दोन्हीतही प्राण, मन, अंग, बुद्धी आपोआप स्वयंसिद्धी पावतात. ह्या अनादि सिद्ध कशाला म्हणतात माहिती?
इथे अर्थ नाही आहे. अनादी. अनादी म्हणजे अनंत काळापासून सुरू आहे. अनंत काळाचं वर्णन नाही दिलंय. नो तारीख, नो डेट, नो मंथ, नो इयर. अनादी एका शब्दामध्येच. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादी, बस एकच वाक्य आहे. तुम्ही म्हणाल 2 कोटी वर्षापूर्वी, नाही, अनादी, त्याच्याही पूर्वी, त्याच्याही पूर्वी, त्याच्याही पूर्वी, बस एवढंच वाक्य. मी प्रगट केल्या. या दोन्ही प्राण निष्ठ्यानादी सिद्ध आहेत. आणि सिद्ध आहेत म्हणजे समर्थ आहेत तुम्हाला अनुभव देण्याकरिता. टाकाऊ झालेले नाही आहेत. जसं माणूस टाकाऊ होतो, बस हो गया, अब तुम रिटायर्ड हो जाओ. फार जुन्या झालेल्या गोष्टी आहेत, आता नवीन संशोधन. नो, अनादी सिद्ध आहेत. पुन्हा सिद्ध, सिद्धी, सामर्थ्य असतात, त्याला सिद्ध म्हणतात. अनादी सिद्ध आहेत, सिद्धियुक्त आहेत, सिद्धी देण्याकरिता समर्थ आहेत, त्या सिद्ध आहेत तुम्हाला अनुभव देण्याकरिता. दुसरा अर्थ अनादी आणि पूर्वापार आहे. आणि मी प्रगट केल्या. एक ज्ञान योग म्हणजे जो सांख्ये अनुष्टिजे, जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता. या दोन्हीपैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात. एक ज्ञानयोग म्हणजे बाप्पासाहेबांनी ज्ञानबुद्धियोग म्हटलंय. आता बुद्धीचं मिश्रण सगळीकडे घालावं, कारण बुद्धियोग भगवंताचा खास आविष्कार आहे. सध्या म्हणा किंवा न म्हणा तरी चालतो, पण अभेप्रित बुद्धियोग गुप्त आहेच. एक ज्ञानयोग म्हणजे सांख्यशास्त्रांनी, भगवान कपिल महामुनींनी ज्याचं प्रतिपादन सांख्यशास्त्रात केलंय ते ज्ञानयोग आहे. एक ज्ञानयोग म्हणजे कोणत्या निष्ठा आहेत? एक ज्ञानयोग जो सांख्य अनुष्ठिजे, सांख्यशास्त्रांमध्ये भगवान कपिल महामुनींनी सांगितले, जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता. सांख्ययोगी अनुष्ठान करतात. या ज्ञानबुद्धी योगात आत्म्याची ओळख होता क्षणीच तन्मयता येते. आता ज्ञान 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 सर्व धर्मात, सर्व शास्त्रात एका शब्दाने गडबड केली ती म्हणजे ज्ञान, आणि दुसरी गडबड कर्म. आणि दोन नाही समजल्यामुळे सगळी शास्त्र संपली. अरे मेन गाभा ज्ञानच आहे. अनेकांनी ज्ञानाचा अर्थ फार वेगळा केला. ज्ञान, महाराज फार ज्ञानी आहेत. सर्वसाधारण भक्तांनी काय अर्थ केला? महाराज ज्ञानी आहेत, महाराज छान प्रवचन देऊ शकतात. ज्ञानांची त्याच्यात काही प्रकार आहेत बरं का, भक्तांच्या असेसमेंटचे. कीव येते मला. आता त्यांच्या कुवतीने करतात. आजकाल 25-25 हजार घेऊन हसवणारे महाराज आहेत कीर्तनामध्ये. नावं नाही सांगणार, कंटिन्युअस हसवतात, पोट धरून हसतात. काय महाराज ज्ञानी आहे. एंटरटेनमेंट झालं. महाराज फार हुशार आहेत, ज्ञानी आहेत. त्यालाही त्यांनी ज्ञानच म्हटले. काही महाराज कथा सांगतात, रंगवतात. वा, महाराज ज्ञानी आहे. काही महाराज विनोद निर्माण करतात आणि लोकांना खिळून ठेवतात. काही छोटे छोटे संसारातले उदाहरणं दिले आणि लोक पेंगत ठेवले, पेंगले नाहीत, हसले. महाराज ज्ञानी आहे. काय कसे अर्थ केले लोकांनी. थोडं पुढे सरकूत, थोडे स्टँडर्ड श्रोत आहेत. नाही, आपल्याला समजलं नाही पण महाराजाला समजलंय असं ज्ञान. ऋग्वेद बोलले, यजुर्वेदाविषयी बोलले, कठोपनिषद, काही उपनिषदावर बोलले, बाप्पा ब्रह्मज्ञानावर बोलले. महाराज ज्ञानी आहे. म्हणजे बोलणे म्हणजे ज्ञान. कोणता विषय प्रतिपादन करून आपल्याला आवडला म्हणजे ज्ञान, असे अर्थ घेतले.
आपल्याला येत नाही म्हणून ते ज्ञानी, पण ते शब्दज्ञानी आहेत एवढाच अर्थ घ्यायचा. शब्दज्ञानी, शब्दज्ञानी आणि आत्मज्ञानी हे दोन जरी शब्द आपण विभक्त केले, समजले तरी पुरे झाले. आणि लोकांनी अर्थ केले, ब्रह्माचं शब्दज्ञानातून सांगता आलं, ब्रह्मज्ञान शब्दज्ञानातून सांगता आलं, कर्मकांड शब्दातून सांगता आलं की तो ज्ञानयोगी ज्ञानी. सुख अर्थ आहे. ज्ञान नाहीच. शब्दज्ञानी म्हणा, पंडित म्हणा, विद्वान म्हणा, संत म्हणू नका. पंडित हे ज्ञानी करतील कथा, न मिळती अर्था निज सुखा, तुकाराम म्हणाले. पंडित म्हणा त्यांना, विद्वान म्हणा, पण आत्मसुख त्यांच्या बापालाही मिळणार नाही. सगळे रोगी भोगी आहेत महाराज. लावले मागे म्हणून करतायत, काही नाहीये त्यांच्या शिवाय शब्दज्ञान. आणि शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम म्हटलंय. शब्दांची जाळी जर फेकत तुम्ही गेलात, चित्त भ्रमण करायला कारणीभूत होतं, व्हायब्रेशन वाढतं, चंचलता मनाची वाढते, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून आत्मज्ञान वेगळं. आणि लोकांनी शब्दज्ञानाला कीर्तन चांगले करायला लागले, प्रवचन चांगले करायला लागले, लाखो लोक तुम्ही जमवायला लागले की तुम्ही ज्ञानी